आपण बघत आहात आवाज कसमादेचा। देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील गेल्या 4 वर्षापासून बंद अवस्थेत असलेल्या वसाका कारखान्यातून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या सुरक्षा रक्षकांनाच स्थानिक तरुणांनी रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। सुरक्षेची जबाबदारी असलेले कर्मचारी चोरी करत असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार समोर आला आहे। दुपारच्या सुमारास वसाका कारखान्यातून लाखो रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा आणि सुमारे 150 किलो वजनाची पितळी प्लेट मारुती 800 कारमधून चोरून नेण्याचा प्रयत्न सुरू असताना हा प्रकार उघड झाला। कारखाना परिसरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या वाहनांवर स्थानिक तरुणांचा संशय आल्याने त्यांनी वाहनाचा पाठलाग केला। रस्त्यावर वाहन अडवून तपासणी केली असता त्यामध्ये तांब्याच्या तारा आणि मोठी पितळी प्लेट आढळून आली। चौकशी दरम्यान संबंधितांनी हा मुद्देमाल वसाका कारखान्यातून चोरल्याची कबुली दिली। विशेष म्हणजे पकडले गेलेले चौघेही वसाका कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असल्याचे समोर आले। घटनेची माहिती मिळताच देवळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौघांना मुद्देमाल आणि वाहनासह ताब्यात घेतले। हितेंद्र गंगाधर भामरे राहणार डोंगरगाव, शरद तानाजी गरुड, शरद वामन गरुड दोघेही राहणार भौर आणि भाऊसाहेब दिलीप गांगुर्डे राहणार महाल पाटणी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। या प्रकरणी सुरक्षा पर्यवेक्षक कैलास पुंडलिक गरुड यांनी देवळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वसाका कारखान्यात यापूर्वी बाहेरील चोरट्यांकडून चोरी होत असल्याचा संशय व्यक्त केला जात होता। मात्र आता सुरक्षा रक्षकच चोरी करत असल्याचे उघड झाल्याने कारखाना व्यवस्थापनासह परिसरातील नागरिकांमध्ये संताप आणि चिंता व्यक्त केली जात आहे।